नमस्कार, मी जुई. गेल्या 4-5 दिवसा अगोदर मी इंस्टाग्रामवरती एक सजेशन टाकलेलं आणि लोकांना विचारलेलं की मी माझा फॅमिली दिवाळी ब्लॉग बनवू का. तर खूप जणांनी मला सजेशन्स दिले आणि खूप जणांनी मला सपोर्ट केलं आणि सांगितलं की या यू शुड डू इट करून. सो म्हणून मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आले दिवाळीचा आपल्या सगळ्यांसाठी. सो तुम्ही नक्कीच चेकआउट करा. आणि आम्ही यावेळेस कशी दिवाळी सेलिब्रेट केली या लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आणि या कोविडच्या सिच्युएशनमध्ये ते तुम्ही नक्कीच बघा. अँड आय होप तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल हा ब्लॉग. सो सुरुवात करूया. सो बेसिकली माझ्या फ्रेंडनी मला एक सजेशन दिलं की यू शुड डू युअर मॉम्स मेकअप करून. आणि आम्ही काय असं मेकअप आर्टिस्ट वगैरे काही नाही आहोत, बट स्टील वी नो हाऊ टू ग्रूम अँड ऑल. सो म्हणून. आणि आज माझी मम्मी ट्रेडिशनल साडीच घालणार होती, नऊवारी नेसणार होती. सो म्हणून मला एक कारण पण मिळालं हे तिला तयार करायचं. सो तुम्ही नक्की चेक करा. आणि मी हा व्हिडिओ एकदम फास्ट फॉरवर्डमध्येच दाखवू शकते, मी एकदम स्लोमध्ये नाही दाखवू शकणार बिकॉज इट्स अ व्लॉग. सो खूप मोठा होऊन जाईल तो व्हिडिओ, दॅट्स वाय. गो. दाखव. मस्त तयार झाली माझी मम्मी. मागे जा मम्मी. फुल तिने नऊवारी नेसली आहे. परफेक्ट. सो आम्ही असं 4 जणच मस्त तयार झालेलो आहोत. आणि तुम्ही बघितलं माझ्या पप्पांना एक अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन मिळाला. सो त्यांना कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स लिहून पाठवा तुम्ही. आणि आम्ही कसे दिसतोय तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझ्या मम्मीचा मेकअप कसा वाटला तोही नक्की कळवा. सो आज आपला धनतेरसचा दिवस आहे. आणि धनतेरसच्या दिवशी म्हणलं जातं की काहीतरी असं गोल्डचं नाही तर सिल्वरचं नाही तर कुठलीही वस्तू घ्यायची ज्याच्याने एक प्युअर पॉझिटिव्ह वाईब येते आपल्या घरी. सो त्यासाठीच मी, माझी मम्मी आणि माझे पप्पा आम्ही बाहेर पडलो आहे आता विथ टेकिंग ऑल प्रिकॉशन्स. कारण त्या दिवशी काहीतरी घेणं खूप शुभ असतं म्हणून. सो दॅट्स वाय आम्ही आता बाहेर पडलो आहे. सो लेट्स गो अँड सी आपण काय घेतोय. सो आता मी इकडे आले. भाईंदरमध्ये एक दुकान आहे, तिकडे खूप छान असे अँटिक आणि एकदम मस्त भांडींचे वेगळे दुकानं सामान मिळतात. आणि खूप मस्त मस्त असे भांडी मिळतात. सो मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा फक्त. बघू शकतात इतकं सुंदर सुंदर दुकानमध्ये सामान आहे ना. वाव. आणि भांडींचं तर विचारूच नका. इतक्या सुंदर देवांच्या मूर्त्याही आहेत ना इकडे, जबरदस्त. सो आता मी इकडे हे सामान घेतलेलं आहे. मी घरी जाऊन पण तुम्हाला नीट सांगेन. तर इकडे भाईंदरला एक ना मस्त दुकान उघडलंय नवीनच. त्या दुकानाचं नाव अशोक मेटल असं आहे आणि एकदम रिझनेबल भावमध्ये पण मिळतं. मी तुम्हाला ॲड्रेस आणि लिंक, त्यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिखून देईन, तुम्ही नक्कीच चेक करा. सो आता आम्ही गाडीतून घरी जात होतो त्या आम्ही इकडे रस्त्यात बघितलं इतके सुंदर असे कंदील लावलेले आहेत. हा इतके छान दिसत आहेत ना, किती सुंदर आहेत सगळेच कंदील. आणि फायनली आम्ही एवढा चर्चा विचार करून आम्ही हा कंदील घेतला फायनली. इतका सुंदर दिसतोय ना हा कंदील, वाव. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत. सगळं सॅनिटाईज वगैरे केलं. आम्ही सगळे फ्रेश झालो आणि आम्ही चांगले नवीन कपडे घालून रेडी झालो धनतेरसच्या पूजेसाठी. सो माझी आई आता तुम्हाला दाखवेल की आम्ही यावेळेस धनतेरससाठी काय काय घेतलं आणि कशासाठी घेतले. सो मम्मी दाखव आता तू काय काय आपण आणलंय ते. ही देवासाठी आम्ही घंटी घेतली आहे. ही परात आहे पीठ मळण्यासाठी, कणिक मळण्यासाठी. हा जग आहे, हा बाहेरून स्टील आहे आणि आतमधून कॉपरचं आहे. याचं झाकण. आणि ही कढई घेतली, खूप मजबूत आहे, वजवणी बसली.
कलई केलेली आहे आणि बाहेरून ती पितळीची आहे आणि आतून ती कलई केलेली आहे. वाव. आणि हे सर्विंगसाठी पूर्ण जेवण दाखवण्यासाठी ही काचेची भांडी आहेत. अगदी सुंदर दिसतं हे ताट, तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि मला शूटिंगसाठी खूप कामी येईल हे सगळी भांडी, म्हणून बेसिकली आम्ही या सगळ्या भांडी घेतलेल्या आहेत. सो आपण आता याची पूजा करूया. सो आता आम्ही जी भांडी आणली आणि जी तुम्ही बघितलीत, सो त्याची आई माझी पूजा करते आता. सो आज आपला दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशीचा दिवस आहे. तुम्ही बघू शकतात सकाळचे 5:40 झालेत ऑलमोस्ट. आम्ही सकाळी 5 वाजेपासून उठून बसलोय सकाळची पहिली अंघोळ म्हणून. आणि आजचा आमचा बकरा आमचा ओम आहे. सो पहिल्या आंघोळीच्या दिवशी आधी हे सगळं लावतात, म्हणजे नारळाचं दूध, तेल, सुगंधी उठणं, नंतर एक छोटंसं चिरांटी आहे आमच्या ओमसाठी, आणि मोती साबणाने आंघोळ करतात. सो आता मम्मी माझी त्याला मस्त रंगवते. जात आंघोळ करून. सो आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालोय, सगळ्यांची अंघोळ झाली, सगळ्यांनी देवपूजा वगैरे केली. आता पेट पूजा आहे आणि आता फराळ खायचा वेळ आहे. सो माझी मम्मी सांगेल आज या वर्षी मम्मीनी काय काय बनवलंय. सांग मम्मी. डेसिकेटेड कोकोनटचे लड्डू, शंकरपाळी आहे, चिवडा आहे, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, बारीक शेव, मैद्याच्या पुऱ्या, चकली, चिरोटे आणि पुडाची करंजी, काजू कतरी. काजू कतरी बाहेरची आहे. तो आता सगळेजण एकत्र बसून आम्ही हा नाश्ता करणार. सो तूट पडो. सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि लक्ष्मीपूजनची वेळ झाली आहे. सो माझ्या आईने परत लक्ष्मीसाठी पावलं काढलेली आहेत अशी. आणि इकडे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते, त्याला खूप मान असतो आजच्या दिवशी आणि त्याचीही पूजा केली जाते. सो इथे आणि आमचं देऊळ आहे, तिथेही आम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा केलेली आहे. देवबाप्पांना आज काजू कतरीचा नैवेद्य आणि दही भाताचा नैवेद्य आहे. आणि इकडे देवबाप्पांना फराळही लावलेला आहे. आणि ही आहे आमच्या पहिल्या दिवसाची रांगोळी, मस्त पिकॉक. सवाशिणीची एका ओटीवर आहे. आमची सवाशिणी फिक्स. सो आज आपला सेकंड डे आहे दिवाळीतला आणि आज आम्ही आमच्या आजोबांकडे चाललोय. सो लेट्स गो. सो आता आम्ही आमच्या आजोबांच्या घरी आलेलो आहोत. हे आमचे आजोबा, ही आमची काकी, हा आमचा नवीन मेंबर बाबू. ए न्यू फॅमिली आमची, नवीन मेंबर. नंतर ही आमची छोटीशी मुग्धा. हाय बोल. आणि हे आमचे आजोबा. बाबू, ए बाबू, भूक लागली काय रे? भूक लागली? भूक लागली?
ए तुला भूक लागली भाऊबीज ऍक्च्युली उद्या आहे बट आम्ही उद्या नाही येऊ शकणार म्हणून आमच्या बाबूची भाऊबीज आम्ही आजच करून घेतोय. एक मिनिट घे तुला. बाबू नको आता बाबूला असं धर पकड बाबू थोडा बरोबर असं तुला मोठा तुकडा चालतो. हां नाही खाली ठीक आहे आला नसेल ती भाजी बाबू. सो आता आमची छोटीशी बहीण माझ्या भावाला वळणी करते. ठीक आहे आज बलिप्रतिपदा म्हणजे नवीन वर्ष आपलं पाडवा असतो. नवऱ्याची ओळणी करायची असते पती परमेश्वराची. सो आता मी तुम्हाला दाखवते की एकूण आम्ही डेकोरेशन दिवाळीमध्ये कसं करतो आमच्या हॉलमध्ये वगैरे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तो सर्वात आधी आम्ही इथून दाखवते तुम्हाला. मी इकडे माझं दिवाळीचं जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्ही बघितलं असेल माझी ऑलमोस्ट सगळी शूटिंग याच्यावरतीच झालेली आहे. इकडे मी थोडंसं बॅकड्रॉप असं बनवलंय थोडं फेस्टिव्ह वाईब यायसाठी म्हणून. सो आणि मग इकडेच आम्ही इकडे आम्ही एक इंडोर पाम ट्री ठेवलेला आहे. त्याला पण आम्ही लाईट्स असे सोडलेत आणि त्याच्यावरती थोडं बेसिक डेकोरेशन केलेलं आहे थोडं फेस्टिव्ह वाईब यासाठी. इकडे आमचं हे टीव्ही युनिट आहे असं छोटंसं, तर त्याच्यावरती पण आम्ही असे डेकोरेटिव्ह असे कॅन्डल्स लावलेले आहेत. तर मग ते छान वाटतं अजून असं म्हणून. सो ही आमची गॅलरी आहे आणि इकडे तुम्ही बघितलाच ब्लॉग मध्ये आम्ही मस्त असा एकदम असा जुना काळातला आणि तर एकदम वेगळाच असा कंदील घेतलेला आहे. आणि इकडे आम्ही LED लाईट्स सुद्धा लावलेले आहेत. नंतर इकडे आम्ही लाईट्स लावलेले आहेत आणि ही माझ्या आईची आयडिया आहे. सो हे आम्ही जनरली जर डीमार्टमध्ये तुम्ही फेस्टिव्ह टाइमला गेला असाल तर तुम्हाला दिसले असतील हे लँटर्न्स असतात. सो त्याच्या आतमध्ये आम्ही दिवे लावतो तर ते खूप सुंदर दिसतं असं आणि ॲम्बियन्स पण एकदम छान वाटतो म्हणून. सो दॅट्स वाय आम्ही ते लावलेलं आहे असे. सो ही आहे आमची 3rd डेची रांगोळी म्हणजे भाऊबीजच्या दिवशीची रांगोळी. आणि माझी मम्मी इतकी स्वीट आहे ना की आमच्या घरी रांगोळी काढतेच ती, तर बाजूच्या पण सगळ्यांच्या घरी पण ती काढून टाकतेस रांगोळी बसल्या बसल्या. अशी सगळ्यांच्या घरी ती रांगोळी काढते. सो आता आमची भाऊबीज पण चालू आहे. थँक्यू. सो यावर्षी माझे कझिन भाऊ जे आहेत ते सगळे नाही येऊ शकले. सो म्हणून आमची व्हर्च्युअल भाऊबीज चालू आहे. सो तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. साईश तुला आर्या, नंतर प्रथमेश तुला, नंतर श्री तुला. ठीक आहे. सो
हे माझे मामा मामी आहेत आणि इकडे माझी मावशी आहे. हाय. माझी मम्मी तिच्या भावाची भाऊबीज करते. काय बोलतो? सो मला एका सजेशन मध्ये आलं होतं की तू एक गेम खेळ तुझ्या भावाबरोबर नाही तुझ्या फॅमिली बरोबर की हू नोज इच अदर बेटर करून. सो मी माझ्या भावाबरोबर करते हा गेम. सो आणि आम्ही म्हणजे भाऊ बहीण असून आम्ही म्हणजे एकामेकांना खूप चांगलेच ओळखतो करून लहानपणापासून एकत्रच आहोत म्हणून. सो लेट्स सी. मी त्याला 5 क्वेश्चन्स विचारेल आणि तो मला 5 क्वेश्चन्स विचारेल आपल्या लाईफ रिलेटेड स्वतःबद्दल. सो लेट्स सी कोण किती उत्तर देतो आणि कोण काय बोलतो ते. पहिला कोण विचारणार? तू विचारतोस? हा चल ठीक आहे. पहिला मी. व्हॉट इज माय फेवरेट आईस्क्रीम? आईस्क्रीम चॉकलेट मध्ये. चॉकलेट फ्लेवर तुला कुठलेही आवडतं? फ्रॉम बटरस्कॉच. ओ 1 point goes to me. आणि हा मी एक सांगायचंच राहिलं की जो हे जे राऊंड जिंकेल त्याला एक गिफ्ट मिळणार आहे विच इज दिस कॅडबरी सेलिब्रेशन. आणि हा व्हिडिओ काय स्पॉन्सर्ड वगैरे नाहीये ठीक आहे. सो स्टील आम्ही हा कॅडबरी सेलिब्रेशन त्याच्यासाठी आणलाय जो हा राऊंड जिंकेल. सो बघू आता कोण जिंकतंय. First point goes to me. ओके फाईन. आता मी विचारते हू इज माय बेस्ट फ्रेंड. तुला 5 बेस्ट फ्रेंड सांगायचे मला लवकर. Who is my best friend? माझं बेस्ट फ्रेंड कोण आहे? तनु, दिव्या आणि श्रुती, आदी, अजून रॉंग. रॉंग. सो हा पॉइंट पण त्याचा केला. सो यू आर ऑन नील. आता तू विचार सेकंड क्वेश्चन. which is my favorite Hollywood hero? अरे बापरे एकदम हॉलिवूड मधलं काय बघत नाही आणि वरून हा असा प्रश्न विचारतो मला. हॉलिवूड तुला मार्वल मधले सगळे आवडतात ते कोण कोण आहेत ते. त्यातलं एक कॅप्टन अमेरिका आवडतो, नंतर आयर्न मॅन आवडतो, नंतर स्पायडरमॅन आवडतो. पण मला याच्यातली नावं कोणाची तर माहिती आहे. Time on. ठीक आहे आता मी विचारते व्हॉट इज माय फेवरेट फूड. What is your favorite food? Pizza. परफेक्ट. आता तू विचार. Who is my best friends ever? 3 बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि तुला सांगायचे कोण आहेत. विघ्नेश, काव्या आणि तनिष. एक साठी चुकली. शिट आम्ही सगळे रॉंगच बोलतोय. काय बोलतो आम्ही एकामेकांना. चला तर विचार. व्हॉट मेक्स मी हॅपी. स्लीप. चुकीचं आहे खूप चुकीचं आहे. मला लोकांना जेवण बनवून द्यायला आणि लोक जेव्हा मला चांगली कॉम्प्लिमेंट्स देतात ते मला खूप आवडतं. दॅट मेक्स मी हॅपी. आता नेक्स्ट क्वेश्चन तू सांग. What is my favorite color? ब्लॅक अँड व्हाईट. फक्त ब्लॅक. ठीक आहे चलो व्हाईट पण त्याला आवडतं. चालेल. ठीक आहे हा एक पॉइंट. चलो फायनली आय गॉट अ पॉइंट. फक्त 1 पॉइंट. ओके तू 0 वर असेल. ओय ओके पहिला हा तुला पण 3चं पण मिळालं ना. तीन. राईट.
3 कसं? 3. आता पुढचा प्रश्न. When I am angry, what do I do? What do I do? ऍक्च्युली राईट आहे. ठीक आहे, आता पुढे तू विचार. What is my wake-up time? हा म्हणजे दिवसभर झोपतच असतो आणि याचा काय वेकअप टाइम असं काहीच नाहीये. सो तुझा काय टाइम पंक्च्युअलच नाही. तो काय टाइम नाहीये. आहे. नाही, अजिबात नाहीये. सकाळी किती वाजता उठते? सकाळीचं म्हणजे त्याच्या मनात आलं तर उठतो, नाही आलं तर नाही उठत असेल. नाही. पण मोस्ट प्रोबेबली 9, 8:39 किंवा 10. परफेक्ट बोलायचं तुला? परफेक्ट बोल. परफेक्ट बघायला गेलो तर मग एक्झाम असेल तर मग 5 मिनिटं आधी उठणार. Exam तर ट्युशनला नाही. जायचं असेल तर 10 मिनिटं Normal day. आधी. Normal day. जनरली 8:30 पर्यंत उठतो. पप्पांची घंटी ऐकून उठतो तो असं. Wrong? 11. ठीक आहे, पुढे आता मी विचारणार. माझे क्वेश्चन संपले. तुझं लास्ट राहिलंय. व्हॉट इज माय फेवरेट हॉबी? What is your favorite hobby? Cooking. परफेक्ट. I won. नाही. What is my hobby? युअर हॉबी टू प्ले गेम्स. दिवस हा ऑनलाईनच असतो दिवसभर म्हणजे, आणि युट्यूबवर ते मिथपॅटचे वगैरे व्हिडिओज बघत असतो. अजून काय काम नाही यायला. त्याचं hobby सो दॅट इज ओनली हिज हॉबी असं. तसं आणि नाही. दुसरं ड्रॉइंग करायला आवडतं त्याला, बस. विचारू, तू घरी सगळ्यात जास्त कोणाला प्रेम करतो? मला, मम्मीला की पप्पाला? फसी गयो कोणावर नाही करत की प्रेम मी माझ्या स्वतःवर करतो. नाही, असं काही नसतं. असं काही नसतं. एक उत्तर द्यावंच लागणार. असं कसं असतं? सगळे ना यार, असं नाही. असं नाही होत. क्वेश्चन रॉंग आहे यार. नाही, असं थोडी नसतं. एकावरती काही नसतं ना जास्त, ज्याच्यावरती आपलं सॉफ्ट कॉर्नर आहे. हा, मग दीदी. जास्त. दीदी. दिस वॉज अनएक्सपेक्टेड. कारण हा सगळ्यात जास्त माझ्याबरोबर भांडतो. पण खूप अनएक्सपेक्टेड होतं. कधी अगर मम्मी पप्पा बाहेर गेले तर दीदी मला सांगायचे असं. अच्छा, तर विनर नाही आहे. कसा तू विनर आहे? अरे 3 ऑल झाले. 3 ऑल झालेले आहेत आता. सो एक मिनिट. अजून अच्छा, मग ओम जिंकलाय फायनली. ओम जिंकलाय. ते माझं. आणि चलो बाय. पॅकअप. हावरा बघा. सो दिवाळीच्या मागे ऍक्च्युली खूप साऱ्या स्टोरीज आहेत. त्यातून एक स्टोरी आहे की आपले प्रभू श्रीराम आपल्या सीता मातेला घेऊन 14 वर्षाचा वनवास संपवून दिवाळीच्या दिवशी आले होते आणि रावणाचा वध केला होता त्यांनी. तर त्यांनी रावणाचा वध केला ते 13 वर्षामध्ये केला होता आणि त्यांना श्रीलंकेपासून ते अयोध्यापर्यंत पोचायला एकूण 1 वर्ष 18 दिवस लागले होते.
आणि ज्या दिवशी ते पोचले त्या दिवशी त्यांच्या पूर्ण प्रजेनी आपलं पूर्ण अयोध्या नगरीला पूर्ण दिव्यांनी सजवलं होतं, खूप सारे डेकोरेशन्स केले होते आणि त्यामुळे त्याला दिवाळी नाही तर दीपावली असं नाव दिलं जातं. सो आय होप तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन कामी आली असेल आणि आवडलीही असेल. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हा मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि असेच ब्लॉग सोबत भेटत राहूया आणि असेच उत्तम रेसिपीज घेऊन येऊया एकत्र. सो पुन्हा भेटूया. धन्यवाद.